नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. मी परवा एक व्हिडिओ टाकला होता की आपण स्त्रीला 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुरुषाची जास्त गरज असते. तर हा व्हिडिओ खूप जणांना आवडला आहे, खूप व्हायरल झालेला आहे. खरंच आहे. त्याच्यासाठी जे सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार मी हा व्हिडिओ टाकलेला होता. तर मी सगळ्यांचे मनापासून खरंच खूप खूप आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला पसंती दिली आणि तुम्ही मनापासून माझे व्हिडिओ पाहिला सर्वांनी. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि आजचा विषय आहे की लग्न झाल्यानंतर काय करतो. आमच्या ओळखीचीच एक आहे. त्या मुलांनी लग्न झाल्या एकच रात्र बायकोसोबत राहिला. एकच रात्र त्याचं बायकोच्या सोबत संबंध आले आणि त्यांनी दुसऱ्याच दिवशी शपथ घेतली की मी माझ्या बायकोला कधीही हात लावणार नाही किंवा माझे आणि माझ्या बायकोचे काहीही संबंध येणार नाहीत. लग्न होतं त्यांचं, म्हणजे अरेंज मॅरेजच झालेलं असं त्यांचं. आणि त्यांनी चांगलं असं त्यांचं खूप प्रेम वगैरे करतात. लग्न झाल्यानंतर 8 दिवसामध्ये देवकार्य, देवाची पूजा वगैरे काय काय जे असतात कार्यक्रम. लग्न झाल्यानंतर देवाचं कार्यक्रम करतो आपण. देवाला जायचं म्हणा, इकडं जायचं, ते सगळं 8 दिवसात होऊन जातं. 8 दिवसानंतर त्यांचे जेव्हा सुहागरात्र असते किंवा हनीमून असतं त्यांचं, हनीमून त्यांचं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बायको काय करते बघा. असं काय घडलं असं त्या दोघांमध्ये की तो आपल्या बायकोला कधीही, कारण मला हे आत्ता कधी समजलं सांगू का, 10 वर्षांनी मला ही गोष्ट समजली. कारण 10 वर्षानंतर त्या मुलीने उलगडा केला. कधीच सांगितलं नाही मला. म्हणली काकू आज 10 वर्ष झालं, म्हणली माझ्या नवऱ्याने मला अंगाला हात लावला नाही. माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली म्हणली. मी म्हणलं अशी काय तुझ्या हातून चूक झाली? तुझा नवरा फक्त लग्न झाल्यानंतर एक रात्रच माझ्यासोबत होता म्हणली. एका रात्रीच आमच्या दोघांचे संबंध आले, परत आमचे कधीही 10 वर्ष संबंध आले नाही म्हणली. असं काय घडलं असेल म्हणली. म्हणलं काय घडलं असेल सांगच ना लवकर. मी खूप विचारले तिला, सांग ना काय झालं, सांग ना काय झालं. आपण कसं आहे कोणाचं नाव वगैरे विचार केलेलं नाही त्याच्यामुळं ती म्हणली तुम्ही सांगू शकता म्हणली माझ्याबद्दल, पण तिचं मी नाव वगैरे घेणार नाही, कोण आहे ते पण सांगणार नाही आहे मी. तर खूप मला पण वाईट वाटलं बरं का, की असं सुद्धा होऊ शकतं. एक मुलगा लग्नात खूप खुश असतो, आनंदी असतो, पण तो मुलगा लग्न झाल्यानंतर त्याची सुहागरात्र होती, हनीमून होतो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला म्हणजे जवळपास सगळे पाहुणे गेलेलेच असे त्यांच्या घरामध्ये आणि त्यांना एक 15 दिवसांनी काय तर त्यांचं तिकीट बुक असतं. ते बाहेर देशाला जाणार होते, टूरला जाणार होते, म्हणजे हनीमूनसाठी जाणार होते बाहेर देशामध्ये. खूप चांगलं त्यांचं प्रोग्राम वगैरे, प्लॅनिंग वगैरे खूप छान झालं होतं त्यांचं. तर कारण काय असतं, त्याच्या आईला पण सून वगैरे खूप आवडलेली असते. घरात सगळ्यांना मुलगी करून आपण सून आणलेली आवडलेली असती. आता 8 दिवसात तर काय माणसाचा स्वभाव कळत नाही ना आपल्याला. मॅरेज म्हणजे कसं, आपण मुलगी पाहतो, 1-2 भेट झालेली असती मुलासोबत, गप्पा गोष्टी झालेल्या असतात, पण खरा स्वभाव कळत नसतो आपल्याला. 8 दिवसामध्ये काहीच कळत नाही. तेव्हा सगळ्यांना मुलगी छान आहे, छान आहे, छान आहे वाटत असते. मग दुपारच्या वेळेला असं दोघं गप्पा मारता मारता ती मुलगी काय करते, बायको म्हणजे आपल्या नवऱ्याला म्हणते तुमच्या याचा काही स्वभाव मला आवडला नाही आणि तुमच्या काय बरोबर वाटत नाही या, आणि आपण काय करूया, तुमच्या याला कुठं तर दुसऱ्या भावाकडे किंवा वृद्धाश्रममध्ये ठेवूया म्हणती, आणि तुमच्या आईचा स्वभाव मला नाही आवडला म्हणती. कसं बोलती तुमची आई म्हणे, कसं वागती म्हणे, आणि मूर्खासारखं वागते तुमची आई, कळत नाही आईला काय बोलावं काय नाही, काही कळत नाही म्हणली. असं इतकं काय काय आईबद्दल म्हणती. त्याला शॉक बसतो नवऱ्याला. हे 8 दिवसापूर्वी आलेली माझी बायको माझ्या आईबद्दल अशी बोलती म्हणली. शॉकिंग होतो तो.
तो काहीच बोलत नाही. तो म्हणतो, तू माझ्या आईबद्दल असं बोललीस? माझ्या आईने माझ्यासाठी काय केलंय मला माहीत आहे. मला माझी आई कशी आहे मला माहीत आहे. मला 8 दिवसापूर्वी तू आलेली सून म्हणून घरात माझी बायको, तू आईबद्दल असे विचार आहेत तुझ्याबद्दल. तू आज आईबद्दल असं बोलशील, उद्या माझ्या भावाबद्दल बोलशील, उद्या माझ्या भावजाईबद्दल बोलशील, है ना, उद्या माझ्या बहिणीबद्दल सुद्धा बोलशील. जी बायको आज माझ्या आईबद्दल, माझ्या आईने इतकं आम्हाला ह्याच्यात लाडात वाढवले आणि आम्हाला कष्ट करून सांभाळलेलं आहे. माझ्या आईला माझे वडील गेल्यानंतर, वडील त्यांचे गेलेले असते तर देवाघरी, वडील नसते त्यांना, इतकं टेन्शन येतं त्याला. त्यांनी काही बोलत नाही त्या दिवशी, गप्पगार बसतो तो. मग तो दिवस जाऊ देतो, रात्री झोपतो पण तिच्या अंगाला स्पर्श करत नाही, बोलत नाही, काही नाही. ती म्हणते मला माफ करा. नाही म्हणलं, आता कधीच माफ करणार नाही मला तुला मी. मग त्याच्या आईला सांगतो दुसऱ्या दिवशी, आई तुझ्याबद्दल असं बोलली. नेहमी बघा तुम्ही, कधीही बघा, लग्न झाल्यानंतर मुली काय करते आजकाल, लगेच आता आई काहीतरी विचारपूस करणारच ना. लग्न झाल्यानंतर मुलाला काहीतरी विचारणार किंवा तिला काहीतरी विचारणार. साधारण गोष्ट आपण विचारतोच ना. येती जातीला हे पाहुणे आले होते किंवा ती पाहुणे कोण आहे काय नाही, असं थोडं विचारपूस केली तिने आईने. तर तिला आवडलं नाही. तर आईला म्हणतो, मला तुझ्याबद्दल माझ्या बायकोनी खूप काय काय बोलली माझ्याजवळ. आई म्हणते, जाऊ दे सोड, लक्ष देऊ नको, विसरून जा. मला बोलली ना, दे सोडून म्हणते. नाही म्हणता आई, आज तुला बोलले ना, ती बायको आहे काय म्हणला. माझ्या आयुष्यामध्ये ना खूप मोठी चूक झाली म्हणला. तुझ्याबद्दल मी ऐकून तर घेतलंय म्हणला, दुसरं कोण असतं ना मी ऐकून सुद्धा घेतलं नसतं मला. आणि त्या माणसाच्या त्या कोण बोलत त्यांच्या समोर सुद्धा मी उभा राहिलो नसतो म्हणला. जरी तो माझ्या समोरून गेला नाही तरी मी त्याच्या समोर सुद्धा उभा राहिलो नसतो म्हणला. पण माझी बायको आहे म्हणला आणि आमचं एक रात्र हे झालेलं आहे म्हणला. आता आम्ही जवळ आलेलो आहो म्हणला. तिनं जर आदल्या दिवशी जर बोलली असते असं तर मी तिला स्पर्श पण केलं नसतं म्हणला. आजपासून शपथ घेतो म्हणला आई तुझी, मी माझ्या बायकोला कधीच स्पर्श करणार नाही. ती बायको म्हणून ह्या घरात राहील, कधीसुद्धा ती माझी बायको म्हणून मी हे करणार नाही. शारीरिक आम्ही कधीही मी तिला हात नाही लावणार म्हणला. ती म्हणते असं नाही करायचं. पण ही गोष्ट ती बायकोनी पण कोणाला सांगितली नाही, सासूनी पण कोणाला सांगितले नाही, नवऱ्याने पण कोणाला सांगितले नाही. 2 वर्ष असेच निघून गेले म्हणे. मग तो मुलगा काय केला, आता ही मी तर ह्या बायकोशी बोलणार नाही, हिने माझ्या आईबद्दल नंतर खूप चांगलं बोललं ती आईला चांगलं जपायले सगळे. पण काही उपयोग नाही मला. तू ज्या दिवशी मी तुला आज गोड बोलशील, गोड बोलत तुला मी सगळं होईल, मला उद्या मुलं पण होशील, परत तुझं मन बदलू शकतंय म्हणला. माझ्या आईबद्दल जर तू एवढे वाईट विचार बोलती, माझ्या आईबद्दल तुझ्या मनात एवढे कडू विचार आहेत, एवढं अजून 8च दिवस झाले नाहीत तर माझ्या आईबद्दल एवढा तुझ्या मनामध्ये द्वेष आहे, तर अख्खी जिंदगी तू माझ्यासोबत कशी राहणार म्हणला. ज्या माझ्या आईने माझ्यासोबत 30 वर्ष काढली आणि तू फक्त 8 दिवसामध्ये माझं मन इतकं दुखवलं आहे म्हणली. तुला काय माहिती, आज तुझ्या आईबद्दल जर मी असं बोललो असतो तर काय झालं असतं म्हणली. म्हणजे तुझी आई खूप चांगली आहे, खूप प्रेमळ, असं तुला म्हणायचं आहे. 2 वर्ष अशीच गेली निघून. 2 वर्षामध्ये मग त्यांनी बायकोला सांगितलं, बघ तुला जर इतर वाटलं राहा नाही तर तू तुझ्या माहेरी जाऊ शकते म्हणली. तिनं म्हणली नाही, मी आता एकदा लग्न केलं, मी नाही जाणार म्हणली. म्हणून कुठल्याही मुलीने लग्न झाल्यानंतर आपल्या सासूविषयी, आपल्या नवऱ्याजवळ काय बोलावं, काय नाही बोलावं. कधीही राहू द्या तुम्ही, आपल्या सासूबद्दल ना कधीही आपल्या नवऱ्याजवळ द्वेष दाखवू नका किंवा राग दाखवू नका. कारण तुम्ही जेव्हा आईबद्दल बोलता, आज आईबद्दल तुम्ही एवढे वाईट बोलता तर नवऱ्याबद्दल का बरं बोलत नसाल तुम्ही. सांगत असाल माझा नवरा असला आहे, माझा नवरा तसला आहे, माझा नवरा चांगला नाही, वागायला वाईट आहे, द्वेष आहे, दारू पितो किंवा माझा नवरा शिव्या देतो, असलं ती आई बी तसली, नवरा बी तसला. हे वाक्य तुमच्या तोंडून सहज बाहेर पडतात. ज्या दिवशी तुम्ही सासूला वाईट बोलचाल आपल्या नवऱ्याजवळ,
तेव्हापासून समजून जायचं की दोन्ही घराची बरबादी सुरू झाली आणि नवरासुद्धा वाईट व्यसनाला लागून जातो. आणि नवऱ्याबद्दल, तुमच्या जावेबद्दल, तुमच्या दिराबद्दल सुद्धा तुम्ही असे वाईट शब्द बाहेर बोलत असाल. आपल्या सासरच्या लोकांविषयी खूप काही तुम्ही सांगत असाल. जी कुठलीही स्त्री आपल्या सासूबद्दल जेव्हा आपल्या स्वतःच्या नवऱ्याला सांगते चांगली नाही, तर अख्खं खानदान तुम्ही चांगलं नाही म्हणून सांगणार. हे 100% खरं आहे. म्हणून कधीही बघा, त्यांनी 10 वर्ष आपल्या बायकोला अजिबात स्पर्श केला आणि ती तशीच राजा मनात खूप द्वेष निर्माण केला म्हणलं तू तुझ्याबद्दल. कारण माझ्या आई ग, तुला काय सांगू म्हणलं, माझ्या आईची बरोबरी करू शकत नाही मी. माझ्या आईची बरोबरी कुणाबरोबरच करू शकत नाही. आणि ती दुसरी केलेली आहे ना, तिची मैत्रीण म्हणून राहिली, खूप आईचा मान सन्मान करत असते ती. तिला माहीत असते ना, शिकलेली असते ती, ही बी शिकलेली असते, पण काय काय शिकलेले असतात पण हुकलेले असतात. शिकलेली असून सुद्धा कळत नाही त्यांना की आपल्या सासूबद्दल आपल्या नवऱ्याला काय सांगावं, काय नाही सांगू दे, आपल्या दिराला काय सांगावं, आपल्या जावाला काय सांगावं. दिराचे काय काय जण तर दिराचे लफडे जावाला सांगतात. लग्न होऊन जाऊ घरात येते, त्या जावेला सांगायचं आम्ही लग्न होऊन अगोदर आलो बाई, तुझा नवरा असा, तुझ्या नवऱ्याचं लफडं होतं, अफेअर होतं, फोटो दाखवायचे, पोरींवर प्रेम केलेलं दाखवायचं. हां, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी काय घडत असतं. पण कसं असतं, जिथं लग्नाचा जोडा असतो तिथंच लग्न जमत असतं. पण हे काय काय पोरींना सवय असते. आणि तिकडून त्यांची आई नेहमी फोन करत असते, काय झालं ग, काय चाललं का, तुझी सासू काय करायली, जाऊ काय करायले, दीर काय करायले, सासरा काय करायला, बाई 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 एवढं काम करते का गो, बाई किती काम करते ग तू. घरात बघायला गेलं तर सगळ्या घरात पसारा पडलेला असते, कामाला बायका असून सुद्धा. हे आई, बहीण, भाऊ, वडील त्या पोरीला नांदीला नांदू पण देत नाहीत. तिला सारखं काहीतरी 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 सांगत असतात. कधीही रोदे कारणाशिवाय कधीही सासरी गेलेल्या मुलीला फोन करायचा नसतो. तुम्ही दिवसभर फोन करता, काय चाललंय, जेवण काय केलं, आज भाजी काय आणली, कपडे काय आणले, कुठं जाऊन आले मी, घर झाडलं मी, इथं बसले मी, तिथं बसले मी, असं केलं मी, तसं केलं. ह्या गोष्टी सांगायला लागल्यात म्हणून तर मुलींचे संसार तुटायला लागलेत. अजिबात कारणाशिवायच फोन करायचं फक्त. हो बाई असं असं कार्यक्रम आहे, हे आहे, ते आहे, किंवा काहीतरी विचारपूस करायचं. 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला फोन करतो. रोज दिवसातनं 4-5 वेळा तुम्ही फोन करता त्या मुलीला. तिला सासर आहे, घरात माणसं आहे, तिचं कुटुंब आहे, घर आवरायचं असते. तासन तास जर आपण बोलत बसलो आपल्या मुलीशी, ती कशी संसार करणार. तिच्या लेकरांना बरं नसतं, नवऱ्याचं काहीतरी प्रॉब्लेम असतं, घरात काय हाय नाही बघावं लागतं, सासू सासरे असते. तर सुट्टीला जर समजा जावाची नंदाची लेकर आली तर बहिणी सांगतात, गो बाई तू जावाची लेकर सांभाळती, नंदाची लेकर सांभाळती, असं त्या बहिणी सांगतात. अशा बहिणी पण असतात. कशाला सांभाळती, तुझी जावाची लेकर आली, नंदाची लेकर आली, जा ना तू आईकडे, जातो निघून, राहतो आईकडे जाऊन निघून, ह्या अशा बहिणी सांगतात. मग कितीतरी बघा अशी घर संसार मोडलेला आहे आईच्या, बहिणीच्या, भावाच्या सांगण्यावरून. भावाला वाटतं की माझ्या बहिणी संसार चांगला करावा, माहेरीसारखं येऊ नये, कारण भावाचं लग्न व्हायचं असते. उद्या जर हे असं सगळं झालेलं माझ्या बायकोला समजलं तर माझी बायको मलाच बोलणार, तुमच्या बहिणीने असं केलं, तुमच्या बहिणीने तसं केलं, तुमच्या आईने कशाला सांगावं, तुमच्या बहिणीच्या सासरी कशाला तोंड खुपसावं, लुडूबुडू करावं. एक लिमिट असतं कुठल्या पण गोष्टीला. तर त्या माणसानं अक्षरशः बघा 10 वर्ष झाली त्याच्या लग्नाला, 10 वर्षात आपल्या बायकोला एकदा त्यांनी स्पर्श केला, परत कधी स्पर्श केला नाही. कारण ती आईबद्दल अशी काही बोलली ना, त्याला खूप वाईट वाटलं. नाही म्हणला, माझ्या आईबद्दल बोलणारी जी कोणी असेल ते माझ्यासाठी योग्य नाही म्हणला. आणि मी त्या लोकांशी बोलत पण नाही. मला आत्तापर्यंत माझ्या आईविषयी कोणीच काही बोललं नाही म्हणला. फक्त माझी बायको लग्न झाल्या माझ्या आईविषयी असं बोली, तुझी आई चांगली नाही, कळत नाही बोलायचं मन, अशी तशी. बोलाव का साईबद्दल, अरे सासू आहे ती, तशी तुमची आई, तशी ती नवऱ्याची आई. उलट तुमच्या आईपेक्षा सासूला जास्त मान सन्मान द्यायचा असतो, कारण सासरे आलेला असतो.
माहेरी तुम्ही जे असेल ते खाता, जशी परिस्थिती असेल तसं राहता, है ना. कधी कधी हे नाही म्हटलं की तुम्ही गप्प बसता वडिलांना. आणि तुम्ही सासरी आल्यावर तुम्हाला ब्रँडेड कपडे, फिरायला गाडी, घरामध्ये मोलकरीण, खायला प्यायला चांगलं, आरडाओरडा करायचं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. मी असं केल्यानंतर नवऱ्याच्या मनातून उतरून जाते, घरातल्या लोकांच्या मनातून उतरून जाते. म्हणून कधीही लग्न झाल्यानंतर आपल्या सासरचे लोक, तुम्ही चटणी भाकरी खावा, पण आपल्या सासरमध्ये जेवढा आपल्याला मान सन्मान असतो, 4 गोष्टी सासूने बोलली तरी ती मायाने जवळ घेती आणि आपल्याला तिथंच राहावं लागते. माहेरी जाऊन बघा तुम्ही, आता लग्न झाल्यावर तुम्ही माहेरी जावा आणि ब्रँडेड कपडे मागा, फिरण्यासाठी कार मागा, बघा काय म्हणतात ते. देतात का तुम्हाला? कार मागितल्यावर ब्रँडेड कपडे देतात का तुम्हाला? देतात का? बघा, मागून तर बघा तुम्ही. काय काहींच्या घरात अहो लेकरं आजारी पडले तर 1000-2000 रुपये पण देत नाहीत. कधी त्या लेकरांना सायकल घेत नाहीत, कधी लेकरांना खाऊ चांगलं देत नाहीत. पैसे तर द्यायचं लांबच राहिलं आणि नुसतं गुण गायचं. मग त्यासून आपण काय करतात, माझी मम्मी खूप चांगली, माझे पप्पा खूप चांगला. सासू सासरी लाखोनी जरी दिली तरी मम्मी आणि पप्पा चांगले असते त्यांची. हे असं घडतंय बघा नंतर. म्हणून कधीही राहू दे तुम्ही, जेव्हा तुमची सासू तुम्हाला खूप माया करत असते, तुम्हाला कळत नसतं. कारण तुम्ही 4 चौघात बोललेलं असते, माझी सासू चांगली नाही. हां, एक सासू तिला बॉर्डर राहायची, पहिल्यापासून ती बॉर्डर राहत असते, चांगलं राहत असते, तिला आवडत असतं तसं राहायला. आणि तुमची कशी साधी गवाळी राहत असते, पण तुमच्यासारखी सासू राहत नाही, राहू शकत नाही. सासूसारखी तुमच्याही राहू शकत नाही. कधी कधी साम्य पण असते, कधी कधी वेगळं पण असते. आणि या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. तर चला, मी आता व्हिडिओ संपवते, कारण बराच व्हिडिओ मोठा व्हायला लागला. तर मला एवढं सांगायचं आहे की आपलं संसार टिकवा, सासरी सगळ्याशी गोडी गुलाबाने राहा, नवऱ्याला प्रेम द्या, नवऱ्याच्या आईचं चांगलं गुणगान, आईचं नवऱ्याजवळ चांगलं बोला, तेव्हा कुठं नवरा आपल्याला माया करत असते. ही गोष्ट लक्षात ठेवा, 100% ही गोष्ट खरी. चला, मग व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि माझ्यावर खूप भरभरून सगळेजण प्रेम करतात बरं का.